प्रधानमंत्री बनवण्यासाठी, पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपले यशस्वी आणि जगभरात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा प्रचंड असा मोठा जनसागर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे। याच शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, या शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये गाजत होती। गर्व से कहो हम हिंदू है, ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची। पण आज काय होतंय, या उभाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे। गर्व से कहो हम हिंदू है बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे। आणि म्हणून ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी, खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले, जी अतिशय भरभरून प्रशंसा केली, त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे, आरोप करणारे, आपण सरडे रंग बदलणारे पाहिले, पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सोनिया गांधी, राहुल गांधी, पवार साहेब, लालू प्रसाद, फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलेत हल्ला केला। पण याच पवित्र शिवतीर्थावर उभाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला। हे या महाराष्ट्राचं, या मुंबईचं दुर्दैव आहे। खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उभाटाची हे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत असतील याचा विचार त्यांना नाही। आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारो आंदोलन केलं, आपल्याला माहित आहे। मणिशंकर अय्यरचं कानपाट फोडलेलं आपल्याला माहित आहे। पण उभाटा त्याच काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय। आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात हे उभाटा लोळताना आपण पाहतोय। हे दुर्दैव आहे। आणि म्हणून बिघडलेल्या पोरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात माझा बाप चोरला। अरे काय ते खेळ नाही? खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे, संपत्ती तुमची आहे, परंतु मी त्याच दिवशी जाहीर केलं बाळासाहेबांची संपत्ती, प्रॉपर्टी आम्हाला नको, त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे। आज काय परिस्थिती आहे? बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा, मुंबईवर लागलेले पोस्टर आपण पाहिले असतील। बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार 6 वर्ष कोणी काढून घेतला होता? तर काँग्रेसने। आता माझं मत काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत। आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल?
आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. 2019ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या, परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना. बरोबर आहे, तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, फक्त रोज शिव्या शाप देणं, आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, तुमच्याकडे शिव्यासेना आहे. शिव्यासेना रोज शिव्या देणं, दुसरं काही नाही. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, त्यांनी कुणालाही मत द्यावं, परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. आणि आपण